नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण निरनिराळ्या भाज्यांचा वापर करून स्वादिष्ट आणि पौष्टिक रव्याचे रोल कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे रोल बनवायला सोपे, झटपट तयार होणारे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे आहेत. हे बनवण्यासाठी तुम्हाला माझ्या किचनमध्ये जरूर यावे लागेल. चला तर मग माझ्या किचनमध्ये आपण या रेसिपीला सुरुवात करून. यासाठी मी 1 कप रवा घेतला आहे, अर्धा कप दही, रव्यामध्ये दही घालायचे, चवीनुसार मीठ, 1/4 स्पून सोडा, खायचा सोडा मिक्स करून डो लावायचा. दह्यामध्येच डो लावून तयार होतो, पाण्याची गरज पडत नाही. सॉफ्ट डो लावून घ्यायचा. आणि 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. आता आपण यासाठी लागणारे सारण बनवून घेऊ. कढईमध्ये 1 चमचा तेल घेतले, जिरं, मोहरी, हिंग, मिरची हिरवी 1 बारीक चिरलेली, कांदा परतून घ्यायचं. एक टोमॅटो बारीक चिरलेला, उकडलेले मटार मॅश करून घ्यायचे. यामध्ये 1 कप गाजर आणि 1 वाफ काढून घेऊ. यामध्ये उकडलेले 2 आलू घातले, बटाटे, ते पण मॅश करून घेऊ. धने जिरं पूड, एक चमचा तेलातच हे फिलिंग आपण तयार केलेली आहे. चवीनुसार मीठ, कांद्याची पात, कोथिंबीर. आता आपण चटणी बनवून घेऊ. चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, अद्रक, मिरची, जिरं, मीठ, काळं मीठ, एका निंबाचा रस मिक्सरमध्ये बारीक करून चटणी तयार करून घेतली. आपला डो 10 मिनटं झालेली आहे. आता याला आपण तेल लावून घेऊ आणि छान मळून घेऊ. या पिठाचे 2 भाग करायचे. एका भागाचा गोल उंडा करून घ्यायचा, जाडसर पोळी लाटायची. या पोळीवर हिरवी चटणी लावून घ्यायची.
तुम्ही टोमॅटो सॉस किंवा पिझ्झा सॉसचा वापर करू शकता. पूर्ण पोळीला चटणी लावून घ्यायची. आता यावर थंड झालेलं सारण आपण पसरून घेऊ. चांगलं जाडसर सारण पसरवून घ्यायचं. याचा आपण अशा प्रकारे रोल बनवून घेऊ. खूप सोप्या पद्धतीत बनवून तयार होतो आपला रोल. आता याचे कोपरे आपण शेवटचे टोक बंद करून घेऊ. त्याचप्रमाणे दुसरा रोल सुद्धा तयार करून घ्यायचा. पोळी लाटून चटणी लावून घ्यायची. त्यावर हे सारण पसरवून घ्यायचं आणि रोल तयार करायचा. कोपरे बंद करून घ्यायचे. आपण हे रोल चाळणीमध्ये वाफवणार आहे. त्यासाठी एका चाळणीला तेल लावून घेतले. त्यामध्ये आपण हे रोल ठेवून घेऊ. थोडं अंतर ठेवायचं दोन्ही रोलमध्ये. रोल फुलतात छान. एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. पाणी गरम करायला ठेवलं. पाण्याला उकळी आल्यानंतर ही चाळण आपण यामध्ये ठेवू आणि त्यावर झाकण झाकून देऊ. वर एखादी भारी वस्तू ठेवायची म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही. छान रोल बनून तयार झाले आहे. हे रोल थंड झाल्यावरच बाहेर काढायचे, नाहीतर तुटण्याची शक्यता असते. यासाठी आपण एक तडका बनवून घेऊ. जिरं, मोहरी, तीळ, कढीपत्ता, हिरवी मिरची बारीक चिरलेली, हिंग. या रोल थंड झाला आहे. याचे आपण असे काप तयार करून घेऊ. आपल्या आवडीच्या आकारात आपण हे काप तयार करून घ्यायचे. बघा किती सुंदर दिसत आहे. जेवढे सुंदर हे दिसत आहे रोल, तेवढे चविष्ट पण झालेले आहे. आता यावर फोडणी टाकून घ्यायची. तर मित्रांनो, हे होते रव्याचे रोल आणि हे किती सोप्या पद्धतीत तयार झालेले आहे. चविष्ट आणि निरनिराळ्या भाज्यांचा स्वाद यामध्ये आला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला भरपूर पोषण मूल्य यामुळे मिळणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे रोल आवडतील. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशा नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील वेळी.